तर मंडळी, मी आता असे पाडगावपासून फक्त 10 किलोमीटर अंतर भटवाडी या गावात असे तांब्याचीवाडीपैकी भटवाडी या गावात आजी सकाळी लोटून काढता असा खळा. तर सकाळचे आता 7 वाजले सत आणि ह्याचा तुम्ही आता निसर्गरम्य वातावरण बघू शकतास कसा असा. सध्या गावात खूप शांतता असा. त्याचा कारण म्हणजे गावात लोक कोणच नाही असत, एकदम कमी लोक असत. कारण सध्या पंढरपुराक वारी चालू असा आणि गावातले सगळे लोक पंढरपुराक गेलेले असत. ह्या माळवेकरांचा घर असा. गावाच्या दोन्ही बाजून जंगल असा तुम्ही बघू शकतास. तर जंगलाच्या मधीच ह्या गाव असा. गावाच्या समोरच खूप मोठो डोंगर असा आणि त्या डोंगरात शिदाची गुहा असा. दरवर्षी ते महाशिवरात्रीक जत्रा असता. भटवाडी गावातलो माझो मित्र योगेश लाडचा या घर असा आणि तेचो ह्यो टिंग्या नावाचो कुत्रो. काल माका घरात घेत नव्हतो, आज माझ्याकडे बघतासा वाकून. वर एक छोटासा हॉटेल असा घरातच. तर रांगण्याक जाणाऱ्या पर्यटकांची थंय सोय होता. ह्या गावातना फक्त 10 किलोमीटरच रांगणागड असा. आमचे दुसरे मित्र भास्कर लाड यांचा या घर असा. कणकवलीक असत सध्या, LIC एजंट असत ते. त्यांच्या दारातसूनच ह्यो रोड पुढे रांगण्याक जाता. फक्त 9 किलोमीटर रांगणा. ह्या एक छोटासा दुकान असा या ठिकाणी. लाकडान भरलेली खोप असा हय. ह्या गावातला तुमका सातेरीचा देऊळ दाखवतोय. हयची ग्रामदेवत असा ती. तर आता मी सातेरीच्या देवळाकडे चाललंय. सातेरीच्या देवळाच्या बाहेर अजून पण कसली कसली छोटी छोटी देवळा असत. चला तर मग मंडळी, आपण आता सातेरीच्या देवळात जाऊया दर्शनासाठी. मागच्या वेळी मी ह्या देवळाचो एक जत्रेचो व्हिडिओ तयार केलेला आहे. मोठा व्हिडिओ होतो तो, तर यूट्यूबला तुम्ही जाऊन बघू शकतास. ह्या देवळाचो एक मी जत्रेचो व्हिडिओ तयार केलेलो असं. कोणी जर बघूक नशात तर आता तुम्ही बघू शकतास. सकाळी लवकर इल्यामुळे या ठिकाणी अजून पूजा होऊक नव्हती, तर अजून पूजा करूक वेळ असा या ठिकाणी. सातेरी मंदिराच्या बाजूकच ह्या एक छोटासा महादेवाचा मंदिर असा. आता मी तुमका ह्या दांडेकराचा मंदिर दाखवतोय. ह्या मंदिराच्या बाजूकच दांडेकराचा मंदिर असा. आता या शेवटचा देऊळ वैभवलक्ष्मीचा देऊळ असा. तर वैभवलक्ष्मीचा देऊळ बघा आणि लॉक मी आता हेच थांबवतोय. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.